हर्षदचा सॉक चेक करणार आहे. सांता क्लॉसने काही गिफ्ट ठेवलंय का? चल बघू. हर्षदला सांता क्लॉसने गिफ्ट दिलं. आईस मला विश्वास बसत नाही. हर्षदला कॅडबरी निघाली. डायरेक्ट त्यांनी जी विश मागितली सांता क्लॉसने हर्षदची तीच विश पूर्ण केली. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. ऋषी या ठिकाणी ना मस्तपैकी तयार झालेला आहे कारण की त्याला जायचंय साखरपुड्याला. तर माझ्या एका मित्राचा साखरपुडा आहे, त्यासाठी मी आवरलेले. आरू हे बघ माझे आउटफिट. त्या आवेशम मूवी मध्ये नाही का त्या हिरोनी घातलं तो व्हाईट कलरचं शर्ट, ते सेम शर्ट आहे. काय सेम टू सेम शर्ट आहे, फक्त ब्लॅक कलर मध्ये. कोणत्या हिरोनी? आवेशम मध्ये तो पुष्पामध्ये पण नाही का विलनचा रोल केलेला त्याने. आवेशम मध्ये नाही का तो हिरो आहे, सेम त्या हिरो सारखे शर्ट घातलेले आहे मी. आणि व्हाईट कलर मध्ये पण आहे माझ्याकडे सेम टू सेम. मी ते पण लवकरच घालणार. आणि या ठिकाणी मी नाही का स्ट्रेट फिट जीन्स पण घातलेली आहे, खाली व्हाईट कलरचे स्निकर्स घालणार आहे. आणि असं माझं आउटफिट आहे लग्नासाठी, नाही सॉरी एंगेजमेंटसाठी. लग्नासाठी मी भारी भारी कपडे गेलो. अमोल इकडे. अमोल बहुत भारी दिसतंय बाबा, एकदम मस्त. अमोल बोल फक्त ब्लॅक शर्ट जर घातला असतं ना माझी बॉडीगार्ड म्हणून सोबत नेला असतं, पण दोघं ब्लॅक झाले असते, दोघं बॉडीगार्ड म्हणून फिरला असतं. नाही, अमोल भाऊचं शर्ट पण लय भारी दिसतंय, मस्त दिसतंय. ब्लॅक अँड ऑलिव्ह कलर. ग्रीन आणि बॉटल ग्रीन आहे ना, ऑलिव्ह नाही ना. बॉटल ग्रीन आहे, बॉटल ग्रीन आहे. एकच होतं ते. ऑलिव्ह ग्रीन वेगळं राहतं. ऑलिव्ह थोडा फेंट असतो. स्ट्रेचेबल सॅटिन कपडा, एम्ब्रॉयडरी वर्क, हिडन बटन, स्पॅन्डेक्स आहे. नो बॉडी, स्पॅन्डेक्स, फुल बॉडी. स्पॅन्डेक्स. तू केवढासा दिसतो असा बारका बुरका. त्या भाऊला बघ किती मस्त बॉडी बिडी दिसते, त्यांच्यामुळे त्यांना शर्ट भारी दिसते. हाईट आहे पण बॉडी पण पाहिजे ना मग. अरे आलं, अरे आलं. तिला मेकअप बिकअप करायला वेळ लागला असेल यायला. हे काय पिझ्झा बेस? पिझ्झा बेस घेऊन आलाय तो. बापरे, संधी दिला काय? वा, याचा आउटफिट भारी आहे. हा, छोट्या पोरावानी. सौभाग्यवती भव. हो नाडा काय झालं? काय तू मम्मीने किती वेळपर्यंत वाट बघितली तुझी? मम्मी गेली आता घराकडे गेली. उद्या पण आहे मी, उद्या संध्याकाळी चाललो. बापरे, ह्याच्यात काय आणलं का बाबा? त्याचं हेअर ड्रायर आणलं फायनली. ऋषीन माझा एवढा जीव घेतला होता ना, रोज त्याच्यावरूनच मला टोमने बसत होते. माझ्याकडे प्रत्येक गोष्ट दोन आहे, हेअर ड्रायर मी कधी डबल घेतलं कारण ते हेअर ड्रायर माझं फेवरेट आहे. गाडी चावी ना, तिचं कव्हर काढले ना, त्याला लावून टाक ना कव्हर. त्याचं गाडीतच असेल त्याचं कव्हर. कव्हर काढलेलं छोटं दिसते. संकेत साठी नवीन फोन आणलेला. टाळ्या, कॉंग्रॅच्युलेशन संकेत. वाव, तिचा गाव खाली आम्ही तिथंच आहे. ती जुन्या गाडीची आम्ही चाललो आम्ही. आता अमोल भाऊ आणि ऋषी जायची तयारी करताय. अमोल भाऊ आहे ना गाडी पुसताय, ऋषी पण त्यांना थोडी मदत करणार आहे. आणि संकेत काय टाइमपास करतोय काय माहिती. झाली का गाडी पुसून? झाली एकदम क्लीन. बाय बाय. तर आता ऋषण ते पण गेलेले आणि जो अमोल होता ना तो पण सकाळ सकाळीच भालगावला चालला गेला. आई आपल्या नवीन घराकडे गेलेले. सो घरी कुणीच नाही. हर्षद पण शाळेत गेलेला आहे. मी एकटीच आहे. तर मला आहे ना थोडंफार घर आवरायचं होतं. मग मी घर वगैरे आवरलं आणि आता आहे ना मी जेवायला घेतलेलं आहे. आज आमच्या घरी ना साधी खिचडी बनलेली आहे. आता आहे ना पोटभर जेवण करते कारण की मला खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि दूध सुद्धा आणलं होतं, दूध पण आता तापवून ठेवलेले, त्याला झाकून पण देते आता. हर्षद पण घरी आलेला आहे. हर्षद इकडे ये. आज तुमच्या शाळेमध्ये प्रोग्राम होता ना? काय काय केलं मग? डान्स केला. डान्स केला आणि अजून काही नाही. क्रिसमसचं काय करतात मीन्स शाळेमध्ये? क्रिसमसचं काय डान्स वगैरे घेता. आणि काही इन्फॉर्मेशन वगैरे नाही सांगितली? नाही. तुमची स्कूल सजवलेली आहे का? हो, सजवलेली आहे. हो का? आता तुला 5 दिवस सुट्ट्या आहे ना? आजपासून 30 तारखेपर्यंत का 31 ला पण आहे? नाही, 30 पर्यंत. 30 पर्यंत सुट्टी. मस्त मज्जा आहे आता हर्षदच्या. हर्षद आता नुसतं घरी पडलेलं राहणार आहे, बोंबला थिळणार आहे गल्लीनी. हर्षदच्या ट्युशनचा टाइम झालाय म्हणून हर्षद चाललाय ट्युशनला. काय खातोय रे? चॉकलेट. भामटे एकटा एकटा खातो. एकच होतं, मॅगीच आवडलं. वा रे वा. घे खायचं. नको नको, मला नाही आवडत तसं पण. बाय बाय. आता तू पण चालला. आता परत मी घरात एकटीच आहे भूतासारखी. आता फिरत मी इकडून तिकडं तिकडून इकडं. जाऊ दे ना, मम्मीला बोलून घे ना कॉल. जाऊ दे, ते पण कामात असन. जाऊ दे मग ट्युशनला. मी फोन बघते तोपर्यंत. जाऊ दे, आजच्या दिवस नाही जात मग ट्युशनला. नको फोन आहे मला सोबते. मला फोन असल्यावर मला कोणीच लागत नाही. बरं, बाय बाय. तर मी आता मशीन मध्ये कपडे लावले होते ना, तर कपडे पण झालेले. आता मी एकदा आहे ना हे कपडे सर्व वाळत घालते. इतके कपडे लावलेले माहिती का. आता मला लय जोर येणार ते वाळत घालायचं. तर आता वाजलेले 6:30 आणि आता आहे ना मला स्वयंपाकाची तयारी करायची. आज आमच्या घरी बनणार आहे डुबुक वड्याची भाजी. त्यासाठी ना मी इथे कांदा भाजायला ठेवलेला आहे आणि पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे. पूर्ण स्वयंपाक पण झालेला आहे. इथे डुबुक वड्याची भाजी पण तयार झालेली आहे, पोळ्या पण झालेल्या आहे. आता चला जेवायला पटकन. आईने पेरू पण आणलेले, कच्चा नाही तिच्यात एक पण, पिकलेले ते.
कच्चे कच्चे पाहिजे एकदम असे मस्त, ते भारी लागतं. तुम्ही घराकडे गेले होते ना, झाली का पीओपी? पीओपी झाली नाही, चॅनल लावले फक्त, वरती पण लावले हॉलमध्ये. आम्ही जेवायला बसलो ना की लगेच स्कूबी सुद्धा खायला जाते तिकडं. तर आता आमचे जेवण झालेले आहे आणि सगळ्यांची जशी हालत बेकार झाली होती ना, आज माझ्या हातून एवढी तिखट भाजी बनली होती, बापरे, असं धूर निघाला कानातून नाकातून, पूर्ण धूर निघू लागलाय. चुकी माझी पण ना काय? हा, मिरच्या ना आईने काढून दिल्या होत्या मला ना. एक तर ते मिरच्यांचा आहे ना अंदाजच कळत नाही, एक तर त्या फिक्या राहतात, एक तर त्या लस तिखट राहतात, त्याच्यामुळे मी मिरच्या टाकतच नाही, लाल तिखट टाकत असते भाजीत कोणत्या पण आज ना आम्ही ठरवलं की चला मिरच्यांची बनव भाजी, आणि ती एवढी तिखट झाली ना, जाम तिखट होती. 25 डिसेंबर म्हणजेच की ख्रिसमस आहे, त्यामुळे हर्षद काय करतोय, एका पेजवर त्याची विश लिहितोय, आणि ती विश तो कशात ठेवणार आहे? सॉक्स मध्येच काय ठेवत असता? वास नाही येते ना, नाही तर तो सांता क्लॉज पळून जाईल ते वास घेऊन. नाही दाखव ना मग आम्हाला विश काय लिहितोय. दाखवत नसता पागल कोणाला विश, एकच विश लिहायची असती, अशी काही 4-5 नाही, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, मला हे करायचंय ते करायचं असं लिहायचं असतं. हा, फ्युचर मध्ये तुला काय बनायचंय किंवा मग काय पाहिजे, कशी लाईफ पाहिजे ते लिहायचं, आणि त्या सॉक्स मध्ये टाकायचं आणि ते बाल्कनीत टांगून यायचा. विश लिहून झालं की सांग मला. हिरो, हँडरायटिंग नीटली म्हणजे ते सांता क्लॉजला कळाली पाहिजे हँडरायटिंग, नाही तर सांता क्लॉज विचारात पडले काय लिहिलंय गड्या. हा ना. तर फायनली आता हर्षदने त्याची विश लिहिलेली, आता त्यांनी चीट बनवलेली, आता तो त्या सॉक्स मध्ये टाकतोय आणि सांता क्लॉज साठी बाहेर टांगतोय. जा, चला चला, इथं टांग, हे इथं टांग, असं नीट लाव. नाही ना ग बाहेर. हा ना, मगच बरोबर आहे ना, टांगलं. आता हर्षदने विश लिहिलेली आहे, बाहेर टांगलेली पण आहे, आता कम्प्लीट होणार तुझी ते आहे ना. हो. काय लिहिली आहे? ते नसतं सांगत, ते सिक्रेट असतं. बापरे, आम्हाला सांग ना. आम्ही कोणाला नाही सांगणार. हा, कुणालाच नाही, फक्त ब्लॉग मध्ये. नाही, आम्ही पण ज्याला कळत नाही त्याला. तर आता ऋषी आलेला आहे घरी साखरपुड्यावरून. कसं झालं साखरपुडा? तर ऋषी बाहेरून कुठून जाऊन आला आणि त्याच्या अंगात काय वारं सुटतं काय माहिती, येड्यावानीच करायला लागतो. जेवण करून घे चल. हा, वारं बसतं त्याच्या अंगात आहे ना. क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. तर काहीच मी आलोय घरी आणि आरोही या ठिकाणी ना माझ्यासाठी मस्तपैकी पापड वगैरे गरम करून देते. थँक्यू. मी तिकडे ब्लॉग केला यार, पण एवढा मोठा ब्लॉग नाही झाला माझा. कस काय मग तू घ्यायचा ना ब्लॉग, कशी झाली एंगेजमेंट ते दाखवायचं. अरे आम्ही थोडस लेट पोहोचलो होतो. हो, एंगेजमेंट झालेली होती. नाही, शेवटच डायरेक्ट अंगठीचाच कार्यक्रम होता. किती लांब होतं इथून? 45 किलोमीटर. मी तुझी एक स्टोरी डिलीट केली ती, बघितली का तू? कोणती रे? ते बोलून हे नाक तू असं मोठं केलं त्याच्यात एवढी घाण दिसत. ब्लॉगची स्टोरी टाकलेली पण मी कम्युनिटी पोस्ट केली होती ना त्याच्या बदल्यात. कशाला पण? मग तू टाकायची ना बोलून. एवढं घाण तोंड घेतलं, मला वाटलं यार किती विचित्र चेहरे येते. तुला काय करायचंय पण? स्टोरी टाकली होती माझ्या ब्लॉगची. ऋषीने ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे, फेस क्लिन्झिंग केलेली आहे, हेअर ऑइलिंग केलेली आहे, आता फेस मसाज करतोय आणि मी ना त्याला मसाज करून देणार आहे, हेड मसाज. हा, आणि सॉक्स मध्ये चिठ्ठी ठेवल्यावर विश पूर्ण होती. हो का रे हर्षद, होती का? बघू ना आपण. काय ठेवलेलं आहे ते सॉक्स मध्ये? ते सांगत नसता, सिक्रेट असतं. आणि सांगितलं तर मग ते पूर्ण नसतं. हा का? बघू तुझी इच्छा पूर्ण होती का? मग मी पण सॉक्स करून टाकू का? हो कर. देऊ का तुला सॉक्स? नको, जाऊ दे. तुझी पूर्ण झाल्यावर पुढच्या वर्षी मी पण करेल. लय भारी फील होते. मी खालून मसाजर पण घेऊन आलेलो. हे बघा, फेस मसाजर. एक नंबर. मला ते नाकावर ठेवलं जे आजची येतं ना, ते आवडतं. हे बघा, मुद्दाम शिंक देतो. जबरदस्ती शिंकायचंय तुला. आजची लय भारी वाटलं. रात्रीचे 11 वाजलेले आणि आता आहे ना आम्ही हर्षदचा सॉक्स चेक करणार आहे. सांता क्लॉजने काही गिफ्ट ठेवलंय का? चल बघू. चल. काय? कॅडबरी. नाही रे, खरे काय बघ एकदा. काय? अरे काढ ना पटकन, टाइमपास. अरे बाप, हर्षदला सांता क्लॉजने गिफ्ट दिलं. हर्षद कस काय रे?
अय्यो खरंच काय अरे खरं ना. ए त्याचा इथे तुझा सॉक्स टांगायचा असता. ठेव. सांता क्लॉजचं गिफ्ट आहे ना. आज काय करतोय. आणि हे सगळ्यांनी वाटून खायचं असतं वाटतं ना. नाही सांता क्लॉजच असतं ते फक्त. हे सकाळी होत असतं ईश पूर्ण. ही नसती होत लगेच. ती ज्याला चॉकलेट वगैरे भेटली ना त्याची विश कम्प्लीट होते. असं ती थोडी लगेच होणार आहे विश कम्प्लीट. अरे बाप हर्षदचं गिफ्ट. मी कॅडबरीज लिहिली होती त्याच्यात. तुला जर गिफ्ट पाहिजे असेल ना तर तू पण सॉक्स टांग बाहेर. पण तुझ्या सॉक्सच्या वासाने तर सांता क्लॉज पळून जाईल. आपल्या शहर सोडूनच पडून जाईल ते. हा जाऊ दे मग तुला नाही भेटणार. फक्त हर्षदला भेटल. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता हर्षद म्हणतोय कोणी ठेवली ती कॅडबरी. येणच आहे सगळ्याच्या घरातच होते. मग कोणी दिली ऑटोमॅटिकच काही शकते. सांता क्लॉजने दिली ना पागल. हो का. शपथ मी नाही ठेवली. मी पण नाही ठेवली मग शपथ. मग मी तर इथंच होते पप्पा तर झोपलेले. दादू मी तर माझ्याच गणगणित होती. मी तर ते मसाज बिसाज केली तोंड धुतलं डायरेक्ट खाली गेले. ठेवली शांत दादू सांता क्लॉज गोडच असतो. देव आहे पण ठेवली कोणी. मी अरे सांता क्लॉज नाही दिसत नसतं ते डायरेक्ट येत असतं. ते काय असं दिसतं का. असतं तर मग लोक हा ना मग पकडूनच ठेवलं असतं सांता क्लॉजला. हा त्यांचं कोंडूनच ठेवलं असतं एका रूम मध्ये. असं चुपचाप येतं आणि ठेवून जातं. सकाळी खा सकाळी. सकाळी पडत असता. सकाळी खाऊ आपण दोघंच. शांत बस. कोणाच द्यायचं नाही हर्षद. याला तर बिलकुल नाही द्यायचं. नाही तर पुढच्या वर्षी भेटत नसतं. मग काय होऊ शकते ती तू पाहायचं का. तुझं काय हालत होईल म्हणा मग जर गायब झाली तर. सांता क्लॉज तुझी लय बेकार हालत करत. दुसऱ्याचं गिफ्ट चोरत नसता आयडिया. चोरत नसतं नाही मला द्यायला नाही. मग समजा जर तू ना मला पुढच्या वेळेस काही ठेवलं ना सेंटा क्लास तुला देतच नसतो. मग खरं असतं. मी आता आणली 10 रुपयाची बाहेर ठेवली. 10 रुपयाची का ते पण नाही माहिती त्याला. 40 रुपयाची. हा ना. जाऊ दे आपलं गिफ्ट आहे. यस काय पण दिसत नाही काय. शांत आहेस. चल ते काढून आणि दरवाज लावून घे. चल चल बाई खाली चल पटकन. पाण्याची बॉटल घे आमची. बाय बाय. बाय बाय. तुला माहिती हर्षदला सांता क्लॉजनी कॅडबरी गिफ्ट दिली. खरं 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 का. आम्ही कुठंच गेलो नाही ना मम्मी तर बाहेर. नाही म्हणती नाही निघाली. निघली ना. ठेवली नाही मी. हे बघ चुप. कोणी आणली त्याने ठेवली असेल. अरे शपथ नाही ठेवली. आता त्यांच्यावर ठेवली त्याला विचार. मी मम्मी दिवस शपथ काय बरं का. हा मम्मी शपथ काय. हा, हे मम्मी शपथ. मम्मी तू काय माझी शपथ की तू नाही ठेवली. नाही तुझी शपथ मी नाही ठेवली. आणि तू काय माझी शपथ की तू नाही तुझी ठेवली. शपथ मी नाही ठेवली. मग ठेवली की तेच ठेवली. अरे बावड्या मी कशाला ठेवून मीच विचार राहिलो निघली का काय मला अशी नाही ठेवली. अशी जेवढा उल्हास येईल लगे कडबटवाला. माहितीच नव्हतं. दादू म्हणजे याच्यावरून कळलं ना तुला गॉड आहे. सकाळी पडत असतं आताच नाही. आता ना का बरं. सकाळी पडत असतं. हे काही नाही ते सकाळी अरे ज्याला सांता क्लॉजने दिली ना त्याचीच असते ती. फक्त दुसऱ्यांना नसते खायची. खायची असते ना ग. नाही बरं कोण ठेवलं. चिपरे कोण ठेवलं. अरे खरंच आहे. सॉक्स दिला आम्ही ठेवून आता. तुमचं वाटतं. गाईज मला विश्वास बसत नाही. हर्षदला कॅडबरी निघाली. कुछ तो भी स्कॅम आहे. नाही स्कॅम नाही. त्यांनीच केलंय ते. अरे तो कुठे माझ्या नाही. वॉलेटमध्ये किती पैसे होते तेवढे मोजून घेतो का. माझ्याकडे पैसे वॉलेट तुझ्या वॉलेट मध्ये किती पैसे मला काय माहिती. पण स्कॅम केला तू. नाही. मी नाही ठेवली शपथ. कोणाची शपथ तू आता तुझी शपथ काढली ना. तू मम्मीने ठेवली असेल. मी तुझी शपथ कधी खोटी खाते का. किती वाजता उघडलं होतं. 11 वाजता. आता उघडला. स्कूबी चॉकलेट खायची. स्कूबीने पण तिचा सॉक्स ठेवायचा असता मग तिला पण भेटले. काहीतरी स्कॅम आहे निघाल काय. अरे मग सांता क्लॉज ठेवत असतो. कधी ठेवली. काहीच विश्वास नाही. कधी ठेवली. मी तर नाही ठेवली बाळ. मी कशाला ठेवत. मग मी पण नाही ठेवली ना. सगळे येतच होतो. तू पण मग येतच मी होतो. पण नाही ठेवली. बरं जाऊ दे निघाल तर चांगलीच. हा ना निघालीत बरे ना. सांता क्लॉज गेला बघू आपण. आज दिसत नसतं तर तू पण छोट्या लेकरावानी चालला बघायला लागे. तू काय चिठ्ठीत काय लिहिलं होतं तेच निघालं का. नाही त्यांनी चिठ्ठीत एक विश लिहिलेली होती. काय पाहिजे ते लिहिलेलं होतं. वाचून दाखव. स्कूल बघतो घेऊ. तुला समजलं नाही handwriting. बरं झालं सांता क्लॉजला समजली. मला इंडिका नाही. मग मला इंडियाचा सगळ्यात मोठा ब्लॉगर बनायचं आहे. मला माझी ही विश होती. आणि कॅडबरी पाहिजे. कॅडबरी घेतली. जागा कुठे लिहिलेलं कॅडबरी पाहिजे. हे बघ कुठे आहे. एक कॅडबरी पाहिजे.
त्यांनी लिहिलं पण नाही कसं काय. पण मग तू मोठा ब्लॉगर कुठे झाला. हा मग ते काय लगेच होणार आहे का, त्याच्यासाठी मेहनत तर घ्यावी लागल. आता माझी विश होती 2 लेकराची आई व्हायची, काही लगेच झाली. अशी पण विश राहते. विष वाढू नको देऊ, अजून हिस्सेदारी नको मला. बिचारा हर्षद का गालातल्या गालात हसू लागलाय. जा ठेवून देते आता. बस झालं. स्कॅम आहे, तुम्हीच केलाय मला एवढंच माहिती. गप यार, कायचा स्कॅम स्कूम. आम्ही एवढं लगे उल्हासी का, कारण मी तर घरी नव्हतो, मला तर माहित पण नाही चिठ्ठीत काय लिहिलंय काय नाही. माझा प्रश्न आम्हाला पण नव्हतं माहिती. त्यांनी कुठं सांगितलं होतं आम्हाला. कोणाला सांगितलं होतं पहिले काय की चिठ्ठीत काय लिहिलंय. कोणालाच नव्हतं सांगितलं. व्हिडिओ बघ आम्ही बनवत होती. सांग कोणालाच नाही तर झालं. त्याचं लिहिलं आणि ठेवून दिली होती त्याचीच. काय हुक्की आली मधीच काय माहिती, सॉस घेतला त्याच्यात ते चिठ्ठी. कॅडबरी डायरेक्ट त्यांनी जी विश मागितली सॅन्टा क्लॉजने हर्षदची तीच विश पूर्ण केली. दरवेळेस करते जरा. हो दरवेळेस ठेवतो मी. दरवेळेस मागच्या वेळेस काय ठेवलं होतं. मागच्या वेळेस चिट नव्हती ठेवली. चॉकलेट भेटले ते, लॉलीपॉप भेटले ते. चुप. हा हो खरं चॉकलेट भेटले. हा का? मागच्या वर्षी म्हणजे तो त्यांचं शाळेत कळायला लागलं सॉक्स ठेवल्यावर, तेव्हापासून त्यांची विश पूर्णच होत आली. कॉंग्रॅट्स. थँक्यू. बरे चला ठेवून द्या आता आणि झोपून राहा. चला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो म्हणतो बाय.